Hello and welcome to the next session of plant water relation. लास्ट लेक्चरमध्ये जस्ट आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. वॉटर आणि प्लांटचं काय रिलेशन असतं, प्लांट सराउंडिंगकडून कोणकोणते सबस्टन्सेस घेतात, वॉटर, मिनरल्स, न्यूट्रियंट्स, फूड, गॅसेस, त्यापैकी इम्पॉर्टंट सबस्टन्स असतो तो म्हणजे वॉटर, की याच्यावरती प्लांटची प्रोडक्टिव्हिटी अवलंबून असते. ज्याला आपण इलायझर ऑफ लाईफ म्हटलं होतं. कारण कुठलीही सेल घ्या, टिश्यू घ्या, प्रोटोप्लास्ट घ्या, त्याच्यामध्ये 90 to 95% हे पाणी असतं. कारण वॉटरमुळं त्या सेलची टर्जिडिटी पण मेंटेन होते, इव्हन शेप पण मेंटेन होतं. आता या वॉटरच्या आपल्याला प्रॉपर्टीज बघायचे. सो प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, प्लांट वॉटर रिलेशनमध्ये पाण्याचे कोणकोणते महत्त्वाचे गुणधर्म आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. एक पहिला महत्त्वाचा, लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, सद्य तापमानाला पाणी हे द्रवरूप अवस्थेमध्ये आहे. लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचरला ते लिक्विड असतं, कलरलेस लिक्विड असतं. सो इट इज कलरलेस, वोडरलेस अँड टेस्टलेस ॲट प्युअर फॉर्म. सो अँड इट इज द बेस्ट सॉल्वंट, न्यूट्रल कंडिशन म्हणतो आपण. कलरलेस आहे, ओडरलेस अँड टेस्टलेस ॲट प्युअर फॉर्म. ओके, नेक्स्ट, इट इज अ न्यूट्रल सबस्टन्स, इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, इनऑर्गॅनिक सॉल्वंट आहे, इनऑर्गॅनिक सॉल्वंट. पाण्याला इनऑर्गॅनिक सॉल्वंट म्हटलं तर द्रावक आहे पण इनऑर्गॅनिक आहे, कारण याच्यात कार्बन नाही आहे, विदाऊट कार्बन आहे. त्याचं रेणुसूत्र आहे ते H2O आहे. सो विदाऊट कार्बन, अकार्बनी आहे, and that's why called as inorganic. Water is act as a universal solvent कारण most of the substances are dissolved in water. So best solvent. किंवा युनिव्हर्सल सॉल्वंट. Because most of the solutes are soluble into the solvent. So it is a neutral substance. न्यूट्रल आहे, प्युअर फॉर्ममध्ये न्यूट्रल असतो. हॅव्हिंग द pH is equal to 7 at प्युअर फॉर्म, प्युअर स्टेट म्हणू किंवा प्युअर फॉर्म म्हणू. ओके, आता ह्या जो पाणी आहे याच्यामध्ये मिनरल्स, मॉलिक्युल्स, ॲटम्स हे डिझॉल्व्ह होत असतात. बेस्ट ॲक्वियस मीडियम असतं, मग ते बायोकेमिकल रिॲक्शनसाठी असेल किंवा ट्रान्सपोर्टिंग मीडियम असते. सो ॲक्ट ॲज बेस्ट मीडियम फॉर बायोकेमिकल रिॲक्शन्स, बायोकेमिकल रिॲक्शन्स म्हणजे सजीवांच्या मध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया होतात याला म्हणायचं बायोकेमिकल रिॲक्शन. जसं की मेटाबॉलिझम असेल, कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, ह्या सगळ्या प्रोसेस या बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये आहेत आणि ते वॉटर ह्या माध्यमामध्ये होतात. सो बेस्ट मीडियम फॉर बायोकेमिकल रिॲक्शन्स, याच्यामध्ये कॅटाबॉलिझम असेल, ॲनाबॉलिझम असेल. पदार्थ ब्रेक करणं याला म्हणायचं कॅटाबॉलिझम, पदार्थ तयार करणं याला म्हणायचं ॲनाबॉलिझम. या दोघांना एकत्रित म्हणायचं मेटाबॉलिझम. आणि याच्यासाठी
बायोकेमिकल रिॲक्शनसाठी एक बेस्ट मीडियम आहे. इट ऑल्सो ॲक्ट ॲज अ बेस्ट ट्रान्सपोर्ट मीडियम. सो बेस्ट ट्रान्सपोर्ट मीडियम म्हणजे पदार्थ वाहून नेण्यासाठी ते एक बेस्ट ट्रान्सपोर्ट मीडियम आहे. जसं की बेस्ट ट्रान्सपोर्ट मीडियम फॉर मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, फूड, गॅसेस. फॉर मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, गॅसेस, salts, etc. बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम आहे. सो इट इज इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी एक सगळ्यात महत्त्वाचा मॉलिक्युल इसेन्शियल कंपोनंट आहे ते म्हणजे वॉटर. सो इसेन्शियल कंपोनंट फॉर फोटोसिंथेसिस. प्लांटमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस असते ती फोटोसिंथेसिस असते आणि फोटोसिंथेसिस घडण्यासाठी महत्त्वाचा जो रिक्वायर्ड मॉलिक्यूल असतो, पदार्थ असतो ते म्हणजे वॉटर आहे. सो इसेन्शियल कंपोनंट फॉर दी फोटोसिंथेसिस. ओके. आता याचे जे वैशिष्ट्य आपण बघतो ह्या वैशिष्ट्यामध्ये स्पेसिफिक हीट असते. वॉटर हॅज अ हाय स्पेसिफिक हीट. सो वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट. पाण्याची स्पेसिफिक हीट जास्त असते. इवन दो हीट ऑफ वेपरायझेशन पण हाय असतं. सो हाय हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे लिक्विडच्या वेपर्स होणं याला वेपरायझेशन म्हणायचं. हाय हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे काय असतं, लिक्विडचं सॉलिड होणं याला फ्युजन म्हणायचं. सो लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू सॉलिड. पाण्याचं बर्फ होतो ते फ्युजन आहे. वेपरायझेशनमध्ये लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू गॅस, वेपर्स. तर ही सगळी वैशिष्ट्ये त्याची हाय आहेत. त्याचं कारण आहे वॉटर हॅज अ हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स. सो these properties are due to presence of hydrogen bonding, H bonding म्हणू आपण, between water molecules. हे हायड्रोजन बॉन्डिंग पाण्यामध्ये असल्यामुळं ही सगळी वैशिष्ट्ये त्याची आपल्याला पाहायला मिळतात. हाय स्पेसिफिक हीट आहे, हाय हीट ऑफ वेपरायझेशन आहे, हाय हीट ऑफ फ्युजन आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड बिटवीन दी मॉलिक्युल्स. हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं इवन पाण्याचा बॉइलिंग पॉईंट सुद्धा बघितला तर आपण 100 डिग्री सेल्सिअस आहे. सो बॉइलिंग पॉईंट is equal to 100 degree Celsius. So water is liquid at room temperature. सध्या तापमानाला ते लिक्विड आहे. कलरलेस आहे, वुडरलेस आहे, टेस्टलेस आहे, इन प्युअर फॉर्म. इनऑर्गॅनिक सॉल्वंट आहे कारण याच्यात कार्बन नाही आहे. So act as a base solvent किंवा universal solvent because most of the solute are dissolved. न्यूट्रल आहे की ज्याचा pH 7 असतो प्युअर स्टेटला. बेस्ट मीडियम फॉर बायोकेमिकल रिॲक्शन्स इज अ बेस्ट मीडियम. बेस्ट ट्रान्सपोर्ट मीडियम आहे फॉर न्यूट्रिएंट्स, मिनरल्स, गॅसेस, साल्ट्स.
इसेन्शियल कंपोनंट ऑफ फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस मधला रोल महत्वाचा आहे. मेंटेन टर्जिडिटी ऑफ सेल, मेंटेन. आता हे जे वॉटर आपण बघितलं, ह्या वॉटरच्या प्रॉपर्टीजमध्ये काही सिग्निफिकन्स पण आलेले आहेत, इम्पॉर्टन्स पण आलेले आहेत. हे इम्पॉर्टन्सही आपण सेपरेट बघणार आहे. तर याला आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो. ह्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. आता या प्रॉपर्टीज नंतर इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर आपल्याला बघायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. ओके, प्रॉपर्टी नोट करा. अजूनही काही प्रॉपर्टीज आहेत, जसं की पाणी हे मुळांच्या पासून खोडाच्या टोकापर्यंत जातं, त्यासाठी अधेसिव्ह सिमिलर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणं, डिसिमिलर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणं, असे गुणधर्म आहेत. अधेसिव्ह आणि कोएझिव्ह प्रॉपर्टी असते याच्यामध्ये. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन पण त्याचं हाय असतं. त्याच्या सहाय्याने वॉटर कॉलम हे हाय लेवलपर्यंत वाढलं जातं. सो पॉवर ऑफ अधेसिव्ह अँड कोएझिव्ह म्हणजे सिमिलर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतं, याला म्हटलायचं अधेसिव्ह. हा एक मॉलिक्यूल आहे, हा एक. सिमिलर मॉलिक्यूलमध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो ती अधेसिव्ह प्रॉपर्टी आहे. डिसिमिलर मॉलिक्यूलमध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो याला म्हणायचं कोहेझिव्ह प्रॉपर्टी. हे सिमिलर आहेत, हे डिसिमिलर आहेत. अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो याला म्हटलं जातं अधेसिव्ह अँड कोहेझिव्ह प्रॉपर्टी. सो हाय सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन पण याचं हाय असतं. having the high surface tension due to hydrogen bonding. So these are the some of the properties of the water. Importance of water, जसं की अर्लियर आपण बघितलं की प्रॉपर्टीज बघितलं पाण्याच्या. आता आपल्याला वॉटरचं इम्पॉर्टन्स बघायचं आहे, खूप महत्त्वाचं, ज्याला इलायझर का म्हटलं जातं हे तुमच्या लक्षात येईल की इम्पॉर्टन्सवरून. सो कंपोनंट, मेन कंपोनंट ऑफ फोटोसिंथेसिस रिक्वायर्ड इन फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस transporting act as transporting medium. पदार्थ एका ठिकाणी मुळापासून खोडापर्यंत, खोडाच्या टोकापर्यंत सगळे पदार्थ वाहून नेण्यासाठी ते काम करतं. बेस्ट सॉल्वंट किंवा मीडियम फॉर दिस केमिकल रिॲक्शन्स. सो best medium for biochemical reactions ॲक्ट ॲज अ टेम्परेचर स्टॅबिलायझर. म्हणजे बाहेर कितीही तापमान असेल तर त्या सजीवांच्या मधलं, प्लांटमधलं तापमान स्थिर ठेवलं जातं. सो ॲक्ट ॲज टेम्परेचर स्टॅबिलायझर. टेम्परेचर स्टॅबिलायझर, कूलिंग इफेक्ट म्हणत असतो. देन इट हेल्प इन ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. सो हेल्प्स इन opening and closing of stomata. Opening and closing of stomata. पानावरती जे खालच्या बाजूला लहान लहान होल असतात त्याला स्टोमाटा म्हणायचं. त्याच्यातून हे वॉटर वेपर्स असतात ते बाहेर पाठवले जातात. दॅट मीन्स हेल्प इन ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन असतं ते ट्रान्सपिरेशन. सो हेल्प्स इन
transpiration. So loss of water in the form of vapors through stomata, small pore at ventral side of lip. पानाच्या हे लिप आहे, ह्या लिपच्या खालच्या बाजूला लहान लहान पोर्स असतात, त्या पोर्सना म्हटलं जातं स्टोमाटा. आणि त्या स्टोमाटामधून अनवॉन्टेड वॉटर वेपर्स असतात, त्या बाहेर रिलीज केल्या जातात. याला म्हटलं जातं ट्रान्सपिरेशन. त्या होलला म्हणायचं स्टोमाटा. तर स्टोमाटा ओपन होणं, क्लोज होणं याची मेकॅनिझम असते डे टाईमला, नाईट टाईमला. त्यासाठी वॉटरचं जे प्रेशर असतं, ऑस्मॉसिस प्रॉपर्टी असते, एंडोऑस्मॉसिस, एक्झॉस्मॉसिस, हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा असतो. सो हेल्प्स इन ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. इन सम फ्रूट्स इट हेल्प्स इन dehiscence of the fruits. So helps in dehiscence, फुटणे, dehiscence of fruits. Anther, opening of flowers, helps in opening of flowers. Useful for transport of gametes, water. So useful for transport of gametes. जे जमिनीलगत असतात, पावसाळ्यामध्ये गॅमेट्स त्याच्यामधून ट्रान्सफर होतात. एक फर्टिलायझेशन मीडियम म्हणून काम करतं. सो युजफुल फॉर नॉर्मल अँड हेल्दी ग्रोथ ऑफ प्लांट्स. प्लांटची नॉर्मल अँड हेल्दी ग्रोथ होण्यासाठी सुद्धा वॉटर महत्त्वाचं आहे. सो रोल ऑफ वॉटर जर आपण बघितला तर हे व्हरायटी ऑफ रोल्स आहेत. रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस, ट्रान्सपोर्टिंग मीडियम आहे, मीडियम फॉर बायोकेमिकल रिॲक्शन्स आहे, टेम्परेचर स्टॅबिलायझर आहे, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. Then helps in dehiscence of fruits, anthers, opening of flowers, useful for transport of gametes, and also useful for normal and healthy growth of the plant. So this water ह्या इम्पॉर्टन्सवरून आपल्या लक्षात आलेलं आहे की वॉटरला इलायझर का म्हटलं जातं. हे महत्त्वाची फंक्शन्स असतात. ही महत्त्वाची फंक्शन्स मग ते जसं की आपण बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये म्हटलं की कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम व्हायचं असेल तर त्यासाठी ते एक बेस्ट मीडियम म्हणून पण काम करतं. सो ऑल्सो युजफुल फॉर नॉर्मल अँड हेल्दी ग्रोथ ऑफ प्लांट्स. सो दीज आर दी सम ऑफ दी इम्पॉर्टन्स. इवन मेंटेन दी टर्जिडिटी ऑफ सेल, मेंटेन दी शेप ऑफ सेल. सो मेंटेन टर्जिडिटी म्हणजे पेशीच्या आतील वातावरण स्वेल केलं तर टर्जिड होतं, कारण वॉटर व्हॉल्यूम जास्त असतो. टर्जिडिटी ऑफ सेल, मेंटेन शेप ऑफ दी सेल. ही सगळी फंक्शन इम्पॉर्टंट फंक्शन बेस्ड ऑन दी वॉटर अवेलेबिलिटी. So these are the important functions. Once again, photosynthesis, transporting medium आहे, medium for biochemical reaction आहे, temperature stabilizer आहे, opening and closing of stomata, dehiscence of fruits, anthers, even some seeds, opening of flowers, then transport of gametes, normal and healthy growth of the plant, maintain turgidity of the cell, and also maintain shape of the cell.
इवन प्रोटोप्लास्टमध्ये 90 to 95% water is present in protoplast. So 90 to 95% water is present in सेल सॅप असतो ज्याला आपण प्रोटोप्लास्ट म्हणत असतो. प्रोटोप्लास्ट of cells and tissues. So these are the some of the importance of the water. Okay, right on.